हाय फ्रेंड्स, वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन। आज आपण या व्हिडिओमध्ये रयत शिक्षण संस्था सातारा प्रथम सत्र परीक्षा 2023-24 इयत्ता 10वीची भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता व त्यांची एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ते व्हिडिओ तुम्ही तेथून पाहू शकता। तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही। प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या युट्यूब चॅनलवरती इयत्ता 5वी पासून तर 10वी पर्यंत सर्व अभ्यासक्रमांचे व प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ अपलोड आहेत। त्याचबरोबर इयत्ता 10वीचे सर्व बोर्डाच्या मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा उत्तरासह व्हिडिओ अपलोड आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता, म्हणून तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील आपल्या युट्यूब चॅनलवर। आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा। जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची व या सोबत उत्तरांची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता। आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप फक्त 29 रुपीज म्हणजे 29 रुपयामध्ये आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप मिळते। सबस्क्राईब बटनच्या अलीकडे जे जॉईनचे बटन आहे ते तुम्ही तेथून जॉईन करून आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला इयत्ता प्रथम सत्राच्या इयत्ता 10वीच्या त्याबरोबर 5वी ते 9वी पर्यंत सर्व पॅटचे व्हिडिओ, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे प्रथम सत्र व द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका व त्यांचे उत्तरांचे व्हिडिओ, त्याचबरोबर बोर्ड इयत्ता 10वी बोर्डचे मागील 5 वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासह तुम्ही डाउनलोड करू शकता ते मेंबरशिप घेतल्यामुळे। तुम्हाला अशाच प्रकारे अनेक प्रकारे त्या मेंबरशिपचा फायदा होऊ शकतो, म्हणून तुम्ही नक्कीच ते आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या। हा भूगोलची प्रश्नपत्रिका आहे, 40 गुणांसाठी प्रश्नपत्रिका आहे, ते तुम्ही पाहू शकता। आपण प्रश्नपत्रिका न पाहता डायरेक्ट त्याचे उत्तरांना सुरू करू। ही भूगोलची प्रश्नपत्रिका आहे, तुम्हाला अशीच लिहायची आहे, बोर्डलाही तुमची अशीच येणार आहे। आपण त्याची एक्सरसाइज क्वेश्चन पेपर पाहत आहोत, मी ते जेणेकरून तुम्हाला बोर्डसाठी याचा नक्कीच उपयोग होईल असा बोर्ड मध्ये येतो। येथे तुम्हाला हॅलोग्राफ लावावा लागतो, येथे बारकोड, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच बनवेन। हॅलोग्राफ व बारकोड स्टिकर कसे लावायचे जेणेकरून बोर्ड मध्ये तुम्हाला काही मिस्टेक होणार नाही। येथे तुम्हाला पेपर लिहायचा आहे, त्याची डेट, हे सर्व मी सांगणार आहे तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये। याकरता तुम्ही नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हे आपले क्वेश्चन पेपर आहे, जरा ब्लर आलेली आहे। हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट येथे सुरू करायचा आहे, ज्या बॉक्स मध्ये वरती तुम्हाला कोणताही क्वेश्चन नंबर टाकायचा नाही, फक्त येथे लिहायचं आहे खाली। हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, तो एका वाक्यात उत्तरे लिहावे लागतात। ते अंडरलाईन केलेले उत्तर आहे, तुम्ही पाहू शकता। आपण सर्व याचे आन्सर्स दिलेले आहे। त्यानंतर हा क्वेश्चन नंबर दुसरा आहे, वेगळा घटक ओळखा। येथेही सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत। तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण असे सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ उत्तरासह व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये बेस्ट मार्क मिळतील, म्हणजे 90+ मार्क मिळतील किंवा 95+C मार्क मिळतील जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलचा याने अभ्यास केला तर। एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 3 येथे आहे, हे त्याचे आपण आन्सर्स दिलेले आहे। डायरेक्ट याचे आन्सर्स लिहिलेले आहे प्रश्न न लिहिता। हा क्वेश्चन नंबर 4 आहे, तुम्हाला या नकाशावरती हे सर्व दाखवायचे आहेत, तोही व्हिडिओ आपण बनवणार आहे। हा क्वेश्चन नंबर 2 आहे, नकाशा वाचन, तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये नकाशा दिलेला असेल त्याचे वाचन करून तुम्हाला याचे उत्तर लिहायचे आहेत। तुम्ही ते प्रश्नपत्रिका पाहिल्याने तुम्हाला समजेल, आपण त्याचे डायरेक्ट उत्तर लिहिलेले आहेत। हा प्रश्न क्रमांक 5 आहे, भौगोलिक कारणे लिहा। 3 मार्क साठी हा प्रश्न असतो। हा त्यातील दुसरा प्रश्न आहे, ब्राझील मध्ये पश्चिमायनी नद्या आढळत नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही या व्हिडिओची क्लिअरिटी वाढवू शकता। हा प्रश्न क्रमांक 4 आहे। येथे प्रश्न क्रमांक 6 आहे, तुम्हाला आलेख काढायचा आहे। आलेख तुम्हाला दाखवतो मी, लास्ट पेज वरती आहे। सॉरी, ते आलेखचे पेज जॉईन नाही झालेले। हे याचे क्वेश्चन आहे, हाही आलेखाचे वाचन करून तुम्हाला याचे उत्तर द्यायचे आहेत। येथे आम्ही सर्व दिलेले आहेत। हा प्रश्न क्रमांक 7 आहे, सविस्तर उत्तरे लिहा। याचे सविस्तर उत्तरे लिहिलेले आहेत।
4 मार्क्स साठी हा प्रश्न असतो. टोटल 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. एक प्रश्न 4 मार्क्स साठी, म्हणजे टोटल 8 मार्क्स साठी हा क्वेश्चन असतो. महत्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपली संपलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.